आंदोलक काही या ट्रॅकवरून हटण्यासाठी तयार नाही आहेत आणि फाशीच्या शिक्षेची मागणी केली जाते। फाशी फाशी अशा जोरदार घोषणाबाजी सध्या या ट्रॅकवरती होताना दिसतेय। बदलापूर रेल्वे स्थानकामधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। गेल्या 2 तासापेक्षा जास्त वेळ होऊन गेलेला आहे। अजूनही संतप्त पालकांचा आंदोलकांचा हा ट्रॅकवरती उतरून हे आंदोलन सुरू आहे आणि घोषणाबाजी अद्यापही कायम आहे। मागच्या 2.5 तासांपासून उपनगरीय ही रेल्वे वाहतूक जी होती मध्य रेल्वेची ती सुद्धा खोळंबलेली आहे। अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे। तर अनेक एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग सुद्धा बदलले गेलेले आहेत। बदलापूर स्थानकामध्ये संतप्त आंदोलकांनी हा रास्ता रोको केलाय। पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। हात जोडून सध्या पोलीस विनवण्या करताना दिसतात। बदलापूरच्या एका नामांकित शाळेमध्ये 2 चिमुरड्यांवरती लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं आणि या विरोधामध्ये हे आंदोलन सुरू आहे। ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। मोठ्या संख्येने हे सगळे आंदोलक, पालक वर्ग आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते हे सध्या रेल्वे ट्रॅकवरती उतरलेले दिसतात। कल्याण कर्जत या मार्गावरची मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। पोलिसांकडून या आंदोलकांची आणि पालकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। महिला वर्गाला सुद्धा बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। रेल्वे ट्रॅकवरती उतरून आंदोलन करणं हे सुरक्षित नाही असं पोलीस म्हणतात। मात्र त्याच वेळेला संतप्त झालेल्या आंदोलकांनी मात्र ट्रॅकवरून बाजूला होण्यासाठी नकार दिलेला आहे। आंदोलकांची समजूत काढण्याचा पोलिसांचा हा प्रयत्न। या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा एबीपी माझासोबत बातचीत केली आणि प्रतिक्रिया दिलेली आहे। हा संपूर्ण खटला आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत। तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे दोघे सुद्धा या एकूणच घटनेच्या संदर्भात आता लक्ष ठेवून असल्याचं कळतंय। ही सध्याची लाईव्ह दृश्य आपण बघतोय बदलापूर रेल्वे स्थानकामधली। मागच्या 2.5 तासांपासून हे आंदोलन सुरू आहे आणि उपनगरीय जी रेल्वे वाहतुकीची सेवा आहे ती पूर्णतः ठप्प झालेली आहे। बदलापूरमध्ये 4 वर्षांच्या 2 मुलींवरती शाळेमध्ये शिपायानं अमानुष अत्याचार केलेले आहेत। लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलंय। पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेण्यासाठी सुद्धा टाळाटाळ केलेली होती। त्यामुळे संतापलेल्या पालकांनी शाळेला सुद्धा घेराव घातलेला होता। सध्या या शाळेमधल्या 2 सेविकांचं आणि मुख्याध्यापकाचं निलंबन करण्यात आलेलं आहे। गेल्या 2 तासांपासून आंदोलक हे रेल्वे ट्रॅकवरती असलेले दिसतात। आंदोलकांनी बाजूला व्हायला नकार दिलेला आहे। तर मुख्याध्यापिकेसोबतच वर्ग शिक्षिकेचं सुद्धा निलंबन करण्यात आलंय। आणि आताच आपण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची सुद्धा प्रतिक्रिया ऐकत होतो। शाळांमध्ये आता विशाखा कमिटीची स्थापना केली जाणार आहे। तर ही आताची लाईव्ह दृश्य आपण बघतोय। रेल्वे ट्रॅकवरून बाजूला होण्यासाठी या संतप्त पालकांनी नकार दिल्याच्या नंतर अजूनही घोषणाबाजी सुरू आहे। सगळे संतापलेले पालक या रेल्वे ट्रॅकवरती उतरले आहेत। अगदी सकाळच्या वेळेला या सगळ्या पालकांनी मिळून या नामांकित शाळेला घेराव सुद्धा घातलेला होता। शाळा प्रशासनाने पालकांसोबत बोलण्यासाठी नकार दिला। कुणीही शाळेच्या प्रशासनाने प्रतिक्रिया दिली नव्हती, पालकांसोबत येऊन बातचीत केली नव्हती आणि त्यानंतर पालकांचा हा सगळा जमाव बदलापूरच्या रेल्वे स्थानकावरती पोहोचला आणि इथल्या ट्रॅकवरती उतरलाय। साधारणतः गेल्या 3 तासांपासून संतापलेल्या पालकांचं हे आंदोलन सुरू आहे आणि चिमुकल्या मुलींवरती अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शासन केलं जावं, फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी सगळ्या स्तरांमधून केली जाते। सध्या अप आणि डाऊन मार्गावरची मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे आणि ही दृश्य आपण बघतोय। ठिय्या मांडलेला आहे या सगळ्या पालकांनी। पोलिसांनी या सगळ्यांना बाजूला व्हायचं विनंती केलेली आहे, मात्र आंदोलक आणि हे पालक इथून हटण्यासाठी तयार नाही आहेत। तर या सगळ्या संदर्भात वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया येताना दिसतात। कुणीही या घटनेचं राजकारण करू नये, मात्र तातडीनं
यामधल्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी सगळ्याच राजकारण्यांनी सुद्धा केलेली आहे। सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय बदलापूर स्थानकामधल्या रेल्वे ट्रॅकवरती आता संतापलेले हे सगळे पालक उतरलेले बघायला मिळत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।